शांति शांति शांति। आयुर्वेदाची 8 अंग आणि त्यामध्ये सर्व इलाज पद्धती कशा समाविष्ट आहेत हे आपण पाहिलं। जगातल्या कुठल्याही इलाज पद्धतीचा जर उल्लेख केला तर आयुर्वेदाच्या या 8 अंगाची उपांग जी आहेत त्यामध्ये कुठेतरी त्याला समाविष्ट करता येणारच अशी ही सर्व आयुर्वेदाची अतिशय व्यापक अशी ही योजना आहे ती आपण पाहिली। आयुर्वेदाने आरोग्याची व्याख्या काय केली? समदोषाः समाग्निश्च समधातुमलक्रियाः प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते। आयुर्वेदाचा हेतू काय? तर आरोग्य प्रदान करणं आणि त्यात सुद्धा अगदी सुरुवातीला प्रथम असलेलं आरोग्य टिकवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे स्वस्थ वृत्त हे सुरुवातीला दिलेलं असतं। म्हणजे हा जो विभाग आहे त्यातला तो प्रथम समजलेला असतो। सर्व पुस्तकात आपल्याला हाच अनुक्रम दिसेल। म्हणजे काय की जर आपण आरोग्यवान असलो तर ते निरोगी कसं राहायचं, आजारी कसं पडायचं नाही हे महत्त्वाचं। आणि जर मग आजारी पडलं तर त्यासाठी काय करायचं हे आयुर्वेद शास्त्र सांगतं। सहसा आपण काळजी न घेतल्यामुळे किंवा निसर्गाप्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे न राहिल्यामुळे आजारी पडतो आणि मग आजारी पडलं की नाना तऱ्हेचे उपद्व्याप सुरू होतात। म्हणजे आपल्याला मग डॉक्टर, मग त्या डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या आणि मग त्यातून घ्यावी लागणारी औषधं। मग बरेच वेळा माणसं कंटाळतात की तपासण्या तरी किती करायच्या, किती दिवस औषध घ्यायचं। परंतु जर सुरुवातीलाच आधी काळजी घेऊन आजारी जर पडलं नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होणारच नाही। या दृष्टीने या स्वस्थ वृत्ताची योजना केलेली असते। आयुर्वेदाची जी काही व्याख्या आरोग्याची सांगितलेली आहे त्यामध्ये काय सांगितलंय की समदोषा समाग्निश्च समधातुमलक्रियाः प्रसन्नात्मेन्द्रियमनः आणि मग प्रसन्नत्यभिधीयते। त्यामुळे आयुर्वेदाने नुसतं असं म्हटलं नाही की रोग नसावा, रोग नसणं म्हणजे आरोग्य ही व्याख्या आयुर्वेदाला मान्य नाही। आणि आयुर्वेदाने तर मनाचा आणि आत्म्याचाही विचार केला की जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO त्यांनी अगदी अलीकडे त्याचा स्वीकार केला। म्हणजे त्यांनाही तो स्वीकार करावा लागला की नुसतं एखाद्या माणसाला पोटात काही गाठ नाही म्हणजे त्याचं पोट बरोबर आहे का, त्याच्या पोटाला काही दुसरं होत नाही म्हणजे ते बरोबर आहे का? नाही, तर आयुर्वेदाची जी सर्व संकल्पना आहे त्यामध्ये समदोषा म्हणजे जे त्रिदोष आहेत वात पित्त कफ, आपण सर्वांनी हे ऐकलेलं असतं। आणि हे जे वातपित्त कफ आहेत ते मुख्य शरीराचे धर्म जे आहेत आणि त्याप्रमाणे मग समदोषा समाग्निश्च शरीराची जी अग्निपद्धती म्हणजे शरीराची सगळी इंडोक्राइन सिस्टीम किंवा हार्मोनल सिस्टीम त्यालाच आयुर्वेदाने अग्नी असं म्हटलेलं आहे। आणि असं मला तरी त्या दृष्टीने प्रत्ययाला येतं। तेव्हा ही जी अग्नी आहे तो अग्नी सम चालला पाहिजे आणि आपल्याला लक्षात येईल की वातपित्त कफाचे जे दोष आहेत ते आपण बिघडवू शकतो वेड्यावाकड्या वागण्याने, खाण्यापिण्याने, पण अग्नी जो आहे तो फक्त बिघडवू शकतो आपण। अग्नीला पुन्हा नंतर बॅलन्स करणं खूप अवघड होतं। वातपित्त कफाचे दोष आहेत ते तरी बॅलन्स करता येतात, परत संतुलित करता येतात। मग समाग्निश्च समधातुमलक्रिया शरीरामध्ये हाडं जी आहेत ती हाडं मजबूत व्हावीत, तेवढी हाडं सगळी त्या आकारात त्या ताकदीने हवीत। शरीरात रक्त असायलाच पाहिजे, तेही शुद्ध असावं, किती असावं। शरीराची त्वचा ही निरोगी असावी, शरीराचे सर्व मज्जाधातू आहे तो नीट असावा। अशा प्रकारे शरीरात वीर्य भरपूर असावं, कारण ते जणू काही गाडीला जसं पेट्रोल तसं आपलं जीवन चालवण्यासाठी वीर्य असतं। तर ह्या सर्वांचं समत्व असलं म्हणजे काय होणार? समधातु प्रसन्नात्मेंद्रिय मनः म्हणजे मग मन
इंद्रिय आणि आत्मा. तर इंद्रिय सर्व व्यवस्थित काम करणारी असली, आपल्याला अगदी सुंदर देखावा आहे परंतु आपल्याला काही दूरचं दिसतच नाही, मग आनंद कसा होणार? तर आपल्या इंद्रियांनी पूर्ण काम करायला पाहिजे. म्हणजे मन जे आहे ते मन सर्व स्वीकार करून आत्म्यापर्यंत ते पोचवू शकेल आणि मग मन प्रसन्न झालं तर आत्म्याला समाधान होतं. ही आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण उठावं केव्हा, राहावं कसं, खावं काय, आपली प्रकृती काय, या दृष्टीने आयुर्वेदाने संपूर्ण या स्वस्थ वृत्तामध्ये असं मार्गदर्शन त्याचं केलेलं आहे आणि ते आपण एक एक त्यातले भाग घेऊन समजून घेणार आहोत. मित्रांनो, निरोगी राहायचं असेल तर हसायला शिका.